चला फिल्डिंग सजवायचे बघा। विनंती असेल आपण फिल्डिंग सजवून घ्या। टॉस जिंकलाय क्राइम ब्रांच युनिट 2 या दोन आपण पाहताय या संघाने टॉस जिंकलाय। प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे आणि फिल्डिंग साठी आमंत्रण केलंय, फिल्डिंग साठी आमंत्रण दिलंय आपण पाहू शकाल। या वेळेला आपण पाहताय पनवेल पोलीस ठाणे क्राइम ब्रांच युनिट 2 आपण पाहिलं तर त्यांचा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळेल। PSI अभयजी शिंदे साहेब असतील, API प्रवीणजी फडतरे साहेब असतील, PSI प्रतापजी देसाई साहेब असतील, त्यानंतर सागरजी रसाल साहेब आहेत, इंद्रजीत साहेबांना पाहायला मिळतील, अजितजी पाटील, विक्रमजी दौडगडे साहेब तुम्हाला पाहायला मिळतील, त्यानंतर नदाब साहेबांना आपण पाहतोय, रणजित पाटील साहेब आणि प्रयाग देसाई साहेब। त्यानंतर पनवेल पोलीस ठाणे सचिनजी म्हात्रे, संजयजी सावंत, अनिलजी मानकर, त्यानंतर मोकल साहेब असतील, धोत्रे साहेब असतील आणि त्यानंतर अठारी साहेबांना आपण पाहू शकाल। असा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळेल। एक प्रेक्षणीय लढत असेल, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि मायक्रोफोनवर जोडले जातील अगदी आपण पाहत आमचे सनपाडा गावचे सुनीलजी लांगोर सर यांचा आवाज आपण ऐकूया। थँक्यू। येस, थँक्यू सो मच। आपण शेखरजी पाटील सरांना या मागच्या मॅच मध्ये ऐकत होतो। हर्षदजी मडवी सर जे मात्र रायगड समालोचक असोसिएशन सदस्य आहेत, नेहरू गावाला बिलॉंग करतात। लेट्स प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल। पहिलाच बॉल तेजानी तरार आपल्याला पाहायला मिळतो। गोल्डन स्पॉट वरून उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र एक धाव जरूर पाहायला मिळते। एका धावेच्या मदतीने धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतो आहे। मैत्रीचं नातं जपणारा हा सामना आपल्याला बघायला मिळतो। मैदानाच्या आतमध्ये एका साईडला क्राइम ब्रांच तर दुसऱ्या साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे पनवेल पोलीस स्टेशन, पनवेल पोलीस दल असा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे। पाहूया पुढचा बॉल। गोलंदाज तयार होतो आहेत। विकेट काढण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु कॅच ड्रॉप झाली। थोडेसे हवेमध्ये झेपावत असताना तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये, परंतु कॅच ड्रॉप झाले आणि एक धाव देखील कंप्लीट केली जाते। खरं तर गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। सावंत सर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या मार्क वरती। विकेट काढण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात, एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय या खेळाडूला। 3 बॉल वरती आतापर्यंत 3 सिंगल आलेला आहेत। मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि याच पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवण्याचे चान्सेस असतात। पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सावंत सर आपल्याला पाहायला मिळतात। तर स्ट्राइकिंग इनला सागर सर आणि नॉन स्ट्राइकिंग इन वरती अभय शिंदे आपल्याला पाहायला मिळतात। बॉल तयार। यावेळेला पहा फुल टॉस बॉल होता, तिथे मिस फिल्डिंग झाली, एक धाव कंप्लीट आणि पुन्हा एकदा एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागतंय। 4 बॉल वरती आतापर्यंत 4 सिंगल आलेले आहेत। मोठा फटका अजूनही या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये कोणत्या आला नाहीये, म्हणजे सावंत सरांची एक भेदक जबरदस्त आणि अचूक लाय अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते या ओव्हर मध्ये। पहा काय टप्पा त्यांनी निवडला, अचूक टप्प्यावरती ते सध्या गोलंदाजी करतायत। बॅटची हलकीशी एज परंतु बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले। तिथे मात्र बॅकवर्ड रिझर्व मध्ये, बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला। एकदा पुन्हा एकदा कंप्लीट झाली आणि आतापर्यंत पहा 5 बॉल वरती 5 सिंगल आलेले आहेत, म्हणजे सिंगल वरती भरपूर भर दिला जातोय।
बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. क्राईम ब्रांच हा संघ सध्या बॅटिंग करत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न, खोलवट टप्प्याचा हा बॉल होता, परंतु पहा तिथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या मोमेंटला पायाच्या साह्यानं या बॉलला फील्ड केलं आणि या बॉलवरती आता 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अशा रीतीनं ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 7 धावा. यश डीजे येऊ द्या. जगतो या आमचे डीजे मास्टर भरपूर इम्प्रेस करतात. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवायचंय. सचिन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या रनवे वरती. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते आणि पहा सर्कलच्या बाहेर आता 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक खेळाडू तिथे जर का आपण बघितलं तर डीप मिड विकेट रिझर्व मध्ये तैनात आहेत. त्यानंतर लेग साइडला पूर्णपणे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघतोय. ओ यावेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काय वेग होता खरं तर. पहा या वेगाला मोठ्या फटक्यानं प्रत्युत्तर देता आलं नाहीये. या बॉलवरती फक्त 1च धाव मिळतीये. सचिन म्हात्रे, रफ्तार का सौदागर आणि ज्यांच्याकडे वेग प्रचंड आहे. खरं तर गती त्यांच्याकडे भरपूर आहे आणि त्या गतीचा ते चांगला वापर करतात. पहिलाच बॉल भरपूर पेस आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळेला देखील बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. पहा थोडेसे फंबल होतात. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. आणि इथे पहा फिटनेसला जपणारे सर्वच खेळाडू आहेत, परंतु आज मात्र आपल्या कामातून वेळ काढून आज क्रिकेटला त्यांनी वेळ दिला. पहिला देखील असा सामना झाला होता, तिथे क्राईम ब्रांच हा संघ जिंकला होता, परंतु या वेळेला फटका अप्रतिम आहे. इनफिल्डच्या वरना स्ट्रोक सजवला, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझनला कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे मात्र चेंडूला उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. युवराज सिंग भारतीय क्रिकेटपटू यांचा जर्सी क्रमांक टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेत. सचिन म्हात्रे पहा भरपूर वेग आहे आणि खरं तर बॅट्समनला मोठ्या फटक्यांपासून त्यांनी दूर ठेवला. यावेळीला पहा वेट अँड वॉचचा फटका, शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली, मोक्याच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. तयार होतात. वेग प्रचंड आहे. षटकाराचं प्रत्युत्तर आता डॉट बॉल न दिलंय. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेग आहे, वेग प्रचंड आहे आणि खरं तर गतीला बीट केलं आणि इथून मात्र डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तर झालेली आहे, परंतु आता पंचांकडे नजर असेल
आणि पंचांचा निर्णय, पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। जवळजवळ या 2 धावा आता इथून मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा। 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय। 2 षटकांचा खेळ संपला, अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत, किती धावांचा इथून मात्र डोंगर रचला जाईल हे देखील आपल्याला बघायचं। पहिला देखील आपल्याला असाच सामना पाहायला मिळाला जिथे मात्र पनवेल पोलीस दल आणि क्राईम ब्रांच अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली। तिथे क्राईम ब्रांच या संघाचा विजय आपण बघितलात। म्हणजेच आता पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार हा पडलेला प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह, त्या प्रश्नाचा आता तुम्हाला थोड्याच वेळात उत्तर मिळणार। 20 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात। क्राईम ब्रांच चुकीचं काम करणाऱ्या गुन्हेगारांना ते सातत्यानं पकडत असतात, डोळ्यामध्ये तेल टाकून खऱ्या अर्थानं ते आपल्या देशाची सेवा करत असतात। परंतु आज मात्र आपल्या कामातून वेळ काढून त्यांनी क्रिकेटला प्राधान्य दिलेलं आहे। अशोक सर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्ग वरती। ओव्हर नंबर 3 मध्ये त्यांना इथून मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती आणलं गेलं। बॉल तयार होतात, अशोक यांच्या स्पेल मधील पहिला बॉल। स्विच करण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं, परंतु गोलंदाज इथून मात्र श्रेष्ठ ठरतात। बरोबर यष्ट्यांच्या मधोमध LBW लेग बिफोर विकेट, पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि बॅट्समन बाद होतात। येऊ द्या डीजे। नुकतीच विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि मागच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या। या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांना लगाम लावण्याचं काम करत असताना हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पहिलाच बॉल हाताळत असताना त्यांनी इथून मात्र LBW च्या स्वरूपानं विकेट मिळवून दिली आपल्या टीमला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात। पुढचा बॉल पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे। नवीन बॅटर इंडिया नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये विसावलेले आहेत। प्रताप देसाई PSI ही उपमा, ही पदवी त्यांनी मात्र मिळवलेली आहे आणि तेच प्रताप देसाई सध्या आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राइक इन वरती। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील। अशोक सर मात्र पुन्हा एकदा तयार होतात। फुल टॉस होता, तिथे पहा बॅकअपला खेळाडू होते, परंतु त्यांना छेदून भेदून बॉल गेला सीमा पार आणि खऱ्या अर्थानं white+4 म्हणजेच 5 धावा इथून मात्र न काही मेहनत करता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाल्यात। म्हणजे नशिबाचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला। लेग बाईस, यस, लेग बाईसच्या स्वरूपानं या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले शॉट कव्हर रिझर्व मध्ये, परंतु तोपर्यंत एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 25 धावा। 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। वाईट नव्हता, लेग बाईस च्या धावा होत्या त्या। पुन्हा एकदा बॉलर तयार। यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला, बाबा 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 कौरा मोठा यो छक्का आणि 6 धावा। येऊ द्या डीजे।
लांब लांब षटकार मारतात म्हणजे चुकीचं काम करणाऱ्या गुन्हेगारांना किती मारत असतील. सागर रसाळ प्रभावित करतात आणि नुकताच त्यांच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट पहा गर्रकन फिरवली होती परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळाली. षटकार आल्यानंतर इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे कमबॅक करतात गोलंदाज. धावफलकावरती नजर जर आपण टाकली तर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील बॉल बाकी आहेत, एक बॉल अजूनही बाकी आहे. यावेळीचा हा बॉल सोडून दिला. पंच पहा आपल्या हातांचा पिसारा फुलवत शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा तयार, पुढचा बॉल कमी गतीचा हा बॉल. खरं तर व्हेरिएशनचा वापर केला गेला आणि हीच तर एका चांगल्या गोलंदाजाची ओळख असते. आणि इथे पहा षटकार जरूर आला परंतु तदनंतरच्या बॉलवरती बॅटरला शांत ठेवलं. अशा रीतीनं ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 34 धावा. जर का आपण बघितलं तर सागर रसाळ या मॅच मध्ये 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. त्यानंतर 5 डबल आणि 2 सिंगल अशा रीतीने जर का आपण बघितलं तर या मॅच मध्ये ते खेळतात वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती. चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप होत असताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गडकरी सर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून गोलंदाजी केली जाणार आहे. चुकीची केली जाते दुरुस्ती. म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीनं इथून म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून गोलंदाजी केली जाणार. गोलंदाज तयार होता. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. यावेळीला देखील स्ट्रोक चांगला कट केलाय आणि तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. याला सर म्हटलं जातं समजदारीचं क्रिकेट. जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि आता स्ट्रायकिंग इन वरती येत आहे सागर रसाळ सर. शॉर्ट बॉलचा वापर, फटका फसला, कॅच होईल का? इम्पॉर्टंट कॅच आहे आणि इथे मात्र खरं तर कॅच पकडण्याचा एक चांगला प्रयत्न झाला परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि आता जीवदान मिळतंय सागर रसाळ यांना. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. यावेळीला पहा, तिथे पहा. आता पंचांकडे आमचं लक्ष असेल आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 22च्या स्वरूपाने या 4 धावा मिळालेल्या आहेत. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता ऍड केल्या जात आहेत. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळीला देखील आणखीन एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
आणि इथे मात्र बॅटरला शांत ठेवले. पहा डेथ ओव्हर मध्ये जे हाणामारीचं षटक आहे त्या ओव्हर मध्ये मात्रे सरांची एक जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सागर रसाळ जे या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतात त्यांच्या अगेन्स्ट अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना मात्रे सर पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळीचा हा बॉल इथे घडतंय काय? क्लीन बोल्ड, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, बिग विकेट गॉन. सागर रसाळ सर या ठिकाणी इथून मात्र बाद होत आहेत एवढ्याची. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. पाहूया आता या बॉल वरती काय घडणार आहे. चला नेक्स्ट मॅच श्री ग्रुप कोल्ली विरुद्ध कैलासवासी सचिन 11 कोल्ली असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे. KPL चा हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे मात्र श्री ग्रुप कोल्ली आणि कैलासवासी सचिन 11 कोल्ली हे संघ दोन एकमेकांच्या विरोधात लढतील. शेवटचा बॉल. यावेळेचा हा बॉल दिशा भरकटली, लाईन खराब आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत आणि इथे मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 42 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल फिरून मारलाय. तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय. रनआउटची संधी आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र भरपूर वेगानं कंप्लीट केली जाते. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 44 धावा आणि विजयासाठी येणाऱ्या 24 बॉल मध्ये पनवेल पोलीस दल या संघाला 45 धावा इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा आहे. श्री ग्रुप कोल्ली आणि कैलासवासी सचिन 11 कोल्ली असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आता आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय सदाशिव बुवा हरिभक्त पारायण यांच्या उपस्थितीमध्ये आता आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. ज्येष्ठ कीर्तनकार सदाशिव बुबा साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता आपण या KPLच्या पहिल्या मॅचचा टॉस करतोय जिथे श्री ग्रुप कोल्ली आणि कैलासवासी सचिन 11 कोल्ली असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार आहेत. ज्या KPLच्या आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस आज उजाडला आहे आणि सदाशिव बुवा साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. कॉल कोण करणार आहे? या श्री ग्रुप या टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉल आहे टेल आणि इथे मात्र टेल आलाय. टॉस जिंकलाय. निर्णय काय? डिसिजन पेंडिंग आहे आणि ते खरं तर बोलतायत की मी नंतर सांगेल. आपण बघताय अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा जे आमचे सन्माननीय जर का आपण बघितलं तर नीती स्पोर्ट्स यांच्या विद्यमानाने ही RR ट्रॉफी आपण बघतोय जिथे मात्र अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा क्रिकेटचा घमासान क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. जशी नेक्स्ट इनिंग स्टार्ट होईल कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया नवी मुंबईचा एक गोड आवाज आणि नेरुळ गावचं भूषण हर्षदजी मडवी सरांना आपण मायक्रोफोन वरती ऐकणार आहोत.
निघाला थँक्यू. तर बॅटर प्लीज नाव सांगा मला, प्लीज नाव सांगा. समोर खेळत पहिलाच बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये रन मिळतील 4 चौकार. बजने ते धडक धडक तर देसाई साहेब आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय विरोधात सचिनजी म्हात्रे आणि मोकल साहेब. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅच आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षणीय सामना आहे. सेलिब्रिटी मॅच इन बिटवीन पनवेल सिटी पोलीस अँड क्राईम ब्रांच. चांगला फटका ऑन साइडला फ्लिक केलाय मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये बॉल जाईल. रन मिळेल फक्त एक, जस्ट ओनली 1. 1च्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. आता धावा झाल्या 6. पहिल्या बॉलवरती लागला चौकार, त्यानंतर मात्र एक सिंगल आणि पुन्हा एक सिंगल. सचिन म्हात्रे आले स्ट्राईक वरती. समोर असणार आहेत पोलीस उपनिरीक्षक PSI देसाई साहेब. बॉलिंग ट्रॅक वरती क्राईम ब्रांचचे अधिकारी. हवेमध्ये फटका दिलाय तडाखा. सचिन म्हात्रे आगरी दणका षटकार. होता आणि पोलीस स्टेशन मध्ये खरतर कार्यरत असताना आज मात्र या क्रिकेट खेळावरचं प्रेम त्यांच्या फटकेबाजीतून सबशेल दिसतंय. एक सिंगल आली. टोटल टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 45. षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक साठी आमचे सन्माननीय आदरणीय संतोषजी पवार साहेबांकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. कोणी बॉलर सलग 3 विकेट घेतोय किंवा कोणी बॅटर जर सलग 3 षटकार मारतोय तर त्याला सन्माननीय संतोषजी पवार साहेबांकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. उचलून खेळलेत बॉल हवेमध्ये आहे. मिस टायमिंग. फिल्डर बॉल खाली. येस इट इज टेकन सक्सेसफुली. एक चांगला झेल टिपला. पहिला फलंदाज बाद मोकल साहेब. बॅक टू द डग आउट. अडारी साहेब या ठिकाणी मात्र नवीन आलेत बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनचे फलंदाज. सुरुवात चांगली झाली खरं तर सचिन म्हात्रे यांनी मात्र आपल्या टीमला करून दिली. एक जबरदस्त षटकार त्यामध्ये आपण पाहिला आणि एक चौकार. टोटल 12 रन आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून. टीमची टोटल आतापर्यंत झाली ती 13. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार असताना आपल्याला पाहायला मिळतील. इस बॉलर पायावरचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. थेट चौकार. जय जय
षटकार. सामना सध्या सुरू आहे. प्रशासकीय आपले अधिकारी पोलीस बांधव यांच्यामध्ये सामना सुरू आहे आणि आमची देखील अशी इच्छा आहे की देशभक्तीपर गीतांचा वापर जास्तीत जास्त व्हावा, जेणेकरून त्या गाण्यातून चांगलं मोटिवेशन मिळेल, त्यांना देखील खेळण्याची एक वेगळी ऊर्जा मिळेल. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओ वेगवान बॉल गतीवरती स्वार होऊन मिस्टर जीतेकर साहेब बॉलिंग ट्रॅक वरती खूप चांगली भूमिका निभावत असताना आपल्याला पाहायला मिळते क्राईम ब्रांच टीमच्या माध्यमातून. आणखी एक चांगला फटका, फिल्डर आहेत बॉल जवळ, परंतु चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. गुड स्टॉप, अतिशय चांगली फिल्डिंग. थ्रो झालाय, विकेट मिळू शकतो, परंतु वेगाने रन पूर्ण केले जातील 2. परंतु कौतुक करेन मी या क्षेत्ररक्षणाचं, काय पल्ला गाठला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, अगदी लांबचा पल्ला होता. पायाच्या साह्याने बॉलला अडवलं आणि फेकलं. 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. भरपूर इम्पॉर्टंट, एक धाव इम्पॉर्टंट क्षेत्ररक्षणामधून अडवलेल्या. फुल टॉस, दिस टाइम व्हेरी बिग मिस्टेक फ्रॉम द बॉलर मिस्टर जीतेकर आणि इथे या 6 धावा अंकित होतील टीमच्या टोटल मध्ये. एकतीस धावा झाल्या 13 बॉल मध्ये 14 पाहिजे. मॅच जवळ आली आहे. आणखी एक चांगला फटका खोदून काढायचा होता. बॉल चाललाय मिड ऑन कडे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि 1 धाव आली. दुसरीचा कॉल दिलाय, लगेच दुसरीसाठी पलटलेत. हे असतं चातुर्य. दिस इज प्रेझेन्स ऑफ माइंड. मैदानावरती तुमचं किती ध्यान आहे हे मात्र यातून दिसून येते. 12 बॉल 12 करायचे सामना जिंकण्यासाठी. तो म्हणजे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या या अधिकाऱ्यांना 12 बॉल 12. त्यामुळे पारड सध्या तरी पनवेल शहर पोलीस स्टेशनचं जड वाटते या मॅच मध्ये. गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी काहीसे फेल ठरलेत, परंतु विसरून चालणार नाहीयेत की आपले सिनियर्स देखील त्याच टीम मध्ये आहेत. आणि त्यामुळेच या क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर प्रत्येक सिनियरचा सन्मान हा नेहमीच केला जातो. मग तो क्रिकेटर असो, पंच असो, समालोचक असो, गुणलेखक असो, प्रत्येक गोष्टीचा सन्मान ऍज अ सिनियरिटी म्हणून नेहमीच केला जातो या क्रिकेटच्या मैदानात. आणि याच मैदानावरती खरं तर या दोन्ही टीम मध्ये ही दुसरी शो मॅच खेळली जाते याच मैदानावरती. आणि पहिला सामना खरं तर ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस क्राईम ब्रांच टीमने बाजी मारली होती. आज पनवेल पोलीस शहर पोलीस स्टेशनला आज संधी मिळाली आहे बदला घेण्याची. ओ खोला टाकला होता बॉल, यॉर्कर लाईनचा बॉल होता. डिफेन्सिव्ह पद्धतीने बॉलला खेळलेत आणि फक्त 1 धाव. गुड बॅटिंग आणि रिअली अप्रिशिएट मित्र म्हणेन सचिन म्हात्रे सर, काय बॅटिंग केली आजच्या रात्रीमध्ये. धमाकेदार बॅटिंग, अक्षरशः लचके तोडावे अशी बॅटिंग एखाद्या गोलंदाजाचे. मगाशी सुनील लांबोर यांनी चांगला उल्लेख केला की जर हे पोलीस अधिकारी मैदानावरती एवढे तोडून तोडून फटके मारत असतील तर गुन्हेगारांची काय दशा होत असेल. आणि हेच आहे, वर्दीचा धाक हा नेहमी असलाच पाहिजे. सर्वसामान्यांना वर्दीचा धाक नसावा, परंतु गुन्हेगारांना नक्की असावा. कारण सर्वसामान्यांना सुरक्षिततेची हमी त्यांच्या माध्यमातून दिली जाते. परंतु इथे पहा, सचिन म्हात्रे नेव्हर वॉन्ट टू स्टॉप. आणखीन एक तडाखा, आगरी दणका देत आहेत. षटकार. बॉल असेल तर एखादा येस मॅच बॉल आलाय. 11 बॉल मध्ये 10 बॉल मध्ये 5 पाहिजे. 10 मध्ये 5. नियती स्पोर्ट्स कोहली आयोजित RR ट्रॉफी 2025. फुल टॉस, फ्लॅट बॅटेड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश.
पनवेल शहर पोलीस स्टेशन या सामन्याचे विजेते अभिनंदन.